मित्रांनो नमस्कार. शिवाजी विद्यापीठाच्या शिववार्ता या वाहिनीवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्राच्या वतीनं यंदा दरवर्षीप्रमाणे फुले शाहू आंबेडकर सप्ताह साजरा करण्यात येतो आहे आणि या सप्ताहाच्या अंतर्गत आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं एक महत्त्वाचं व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे. प्राध्यापक डॉक्टर रवींद्र ठाकूर हे आज आपल्याला महात्मा फुले व्यक्ती आणि वाङ्मय या विषयावरती संवाद साधणार आहेत आपल्या समोर आणि या अनुषंगाने महात्मा फुले यांचं वाङ्मयीन जे विश्व आहे या संदर्भामध्ये ते प्रकाश टाकण्याचं काम करणार आहेत. या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक डॉक्टर रवींद्र ठाकूर यांचं स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केंद्राचे संचालक आणि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर श्रीकृष्ण महाजन यांना विनंती करतो. शिवाजी विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीनं फुले शाहू आंबेडकर सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी आज त्याचा दुसरा दिवस आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती, त्यानिमित्त या सप्ताहामध्ये डॉक्टर रवींद्र ठाकूर यांचं महात्मा ज्योतिराव फुले व्यक्ती आणि वाङ्मय या विषयावरचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे. त्यासाठी त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि या केंद्राच्या वतीनं आयोजित केलेल्या या सप्ताहाच्या निमित्तानं हे व्याख्यान एक मार्गदर्शक अशा स्वरूपाचं व्याख्यान आपल्याला ऐकायला मिळत आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी त्यांचं व्यक्तिमत्व विशिष्ट पद्धतीने घडवलं. थॉमस पेन पासून वेगवेगळ्या प्रेरणा त्यांच्या जीवनामध्ये आल्या आणि एकूण सार्वजनिक सत्यधर्मापर्यंतचं लेखन त्यांच्या हातून झालं. अगदी शेवटच्या घटकेला एका हाताने लिहिता येत नाही, त्यावेळी दुसऱ्या हाताने सुद्धा लिहून त्यांनी तो ग्रंथ पूर्ण केला आणि या संपूर्ण त्यांनी दिलेल्या या लेखन परंपरेला किंवा वाङ्मयीन परंपरेला त्यांचं जे महत्व त्यांनी दिलं त्या संदर्भानं महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम त्यांच्या वाङ्मयानं केलं आहे असं आपल्याला दिसतं. त्या अनुषंगानं डॉक्टर ठाकूर यांचं व्याख्यान आपल्याला उद्बोधक ठरेल असं मला नक्की वाटतं. आपण त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. धन्यवाद महाजन सर. आणि आता महात्मा फुले व्यक्ती आणि वाङ्मय या विषयावरती आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा अशी मी डॉक्टर रवींद्र ठाकूर यांना विनंती करतो. मित्र आपला आजच्या व्याख्यानाचा विषय आहे महात्मा ज्योतिराव फुले व्यक्ती आणि वाङ्मय. या विषयावर चर्चा करत असताना व्यक्ती आणि वाङ्मय असा हा विषय असताना पहिल्यांदा आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आजकाल जेवढं नाव त्यांचं घेतलं जातं तेवढे त्यांचे विचार मात्र घेतले जात नाहीत. ही वस्तुस्थिती आहे आणि हे आपण नाकारू शकत नाही. ही फॅक्ट आहे. त्याच्याविषयी अधिक चर्चा यानंतर आपण करणारच आहोत. झालंय असं की साधी गोष्ट की त्याचं नावसुद्धा बऱ्याचदा आपण चुकीचं घेतो. ज्योतिबा जलय तसं नाही येते. ज्योतिराव अशी सही ते करायची. ज्योतिराव गोविंदराव फुले. ते ज्योतिबा कुठून आणलं कोणास ते ज्योतिराव तिची वेलांटी सुद्धा दुसरी आहे. ज्योतिराव असं ते नाव आहे, ज्योतिबा नाही आहे. पण ते रूढ झालेलं आहे, अनेक लोक ते वापरतात. हे चुकीचं आहे. तर त्यांची जी सही आहे ती आहे ज्योतिराव गोविंदराव फुले. स्वतः ती त्यांची सही. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. असो तर हा माणूस ज्या काळात जन्मला तो काळ कोणता आहे? तो काळ आहे पेशवाई बुडाल्यानंतरचा महाराष्ट्र. आणि या काळामध्ये इंग्रजांचं जे काही राज्य तुडमूल झालं महाराष्ट्रामध्ये, त्यांनी शाळा सुरू केल्या, दळणवळणाची साधनं उपलब्ध केली समाजासाठी आणि मुख्य म्हणजे त्यांनी
ज्या काही शाळा सुरू केल्या आहेत त्याबद्दल महात्मा फुले यांनी असं म्हटलेलं आहे की आमच्या कातडीचे जोडे करून त्यांच्या पायात घातले इंग्रजांच्या, तरी त्यांचे उपकार विसरणार नाहीत. बघा, आणि यावरून महात्मा फुले यांना इंग्रज झारजिडे म्हटलं गेलेलं आहे. बघा, ते इंग्रजांचे उपकार इतके मानतात की आपल्या कातडीचे जोडे त्यांच्या पायात घालायला निघाले. याचा मतदार लक्षात घेतला पाहिजे की इंग्रजांमुळे आम्हाला शाळा उघडल्या गेल्या, आम्हाला ज्ञानाचे दरवाजे उघडे झाले, हे इंग्रजांमुळे घडलेलं आहे. त्यांच्याविषयी पहिल्यांदा एक गैरसमज फार मोठा आहे की फुले हे ब्राह्मण द्वेष्टे होते आणि इंग्रज झारजिणे होते. खरं म्हणजे हे पूर्णपणे चुकीचं आहे. महाराष्ट्रातल्या चिपळूणकरांपासून विद्वानांनी हा जो काही गैरसमज आहे तो पद्धतशीर पसरवलेला आहे आणि ती परंपरा लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्यापर्यंत आलेली आहे. हे आपण नाकारू शकत नाही की ब्राह्मणी विद्वत्ता जी आहे महाराष्ट्रातली त्यांनी वस्तुस्थितीच बाजूला ठेवली आहे आणि त्यांना ब्राह्मण द्वेष्ट ठरवलं आहे. साधी गोष्ट घ्या, हा माणूस ठीक आहे मिशनरी शाळेत शिकला, पण ब्राह्मणी शाळा तरी कुठे उघड्या होत्या आमच्यासाठी, म्हणून त्यांनी इंग्रजांचे उपकार मानलेले आहेत. आणि असं जर असतं तो माणूस जर ब्राह्मण द्वेष्ट असता तर त्यांच्या ब्राह्मण मित्राने त्यांना मदत केलीच नसती. पहिली शाळा कोणाच्या वाड्यात उघडली गेली? तात्यासाहेब भिडे बुधवार पेठेमध्ये त्यांचा वाडा होता, तिथं पहिली शाळा उघडली गेलेली आहे. हा माणूस भिडे आहे, ब्राह्मण आहे, अन्यथा त्यांनी मदत केली असती का? जर फुले हे ब्राह्मण द्वेष्टे असते, ब्राह्मणांना शिवाय देत असते, असं नाही आहे. ते त्यांचे मित्र गोवंडे, सदाशिवराव गोवंडे, वाळवेकर, सखारामपंत परांजपे असे कितीतरी मित्र आहेत की ज्यांनी त्यांना आर्थिक मदत सुद्धा केलेली आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. असा हा माणूस आहे की जो कुठल्याही अर्थानं, उलट त्यांनी असं म्हटलेलं आहे. बघा, त्यांचा एक अखंड आहे, त्या अखंडात त्यांनी असं म्हटलेलं आहे, ख्रिस्त मुहम्मद मांग ब्राह्मणासी. बघा, ख्रिस्त मुहम्मद मांग ब्राह्मणासी धरावे पोटासी बंधुकरे. बघा, म्हणजे ख्रिस्त असो, मांग असो, ब्राह्मण असो, त्यांना आपण भावासारखं पोटाशी धरलं पाहिजे. म्हणजे केवढी मानवता आहे लक्षात. जर हा माणूस ब्राह्मण द्वेष्ट असता तर त्याने ब्राह्मण विधवांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं असतं का? विचार करा. त्यांच्या साहित्यामध्ये नोंद आहे 35 ब्राह्मण विधवा त्यांच्या घरात बाळंत झाल्या. बरं, 35 ब्राह्मण विधवा लिहून ठेवल्या, स्वतः फुलेंनी लिहून ठेवलेलं आहे. त्यांच्याच हातात हस्ताक्षरातली नोंद आहे की 35 ब्राह्मण विधवा त्यांच्या घरात बाळंत झालेले आहेत आणि हे बाळंत पण सावित्रीबाईंनी केलेलं आहे. तर त्याच्याही आधीच्या गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत की फुल्यांनी केवळ सामाजिक कार्य तर केलेलंच आहे, कितीतरी मुद्दे आपल्या समोर आहेत, पण साहित्याच्या दृष्टिकोनातून जर आपण साहित्य हा आपला विषय आहे, तर साहित्याच्या दृष्टिकोनातून फुल्यांनी जो एक विचारधारा ग्राह्य धरलेली आहे ती लक्षात घेतली पाहिजे. ती कोणती आहे? तर चारवाकापर्यंत आपल्याला जावं लागतं. बघा, चारवाक मुनी, त्यानंतर बुद्ध आहेत, असे अनेक विचारवंत आहेत की जी सगळी विचारधारा त्यांनी आत्मसात केलेली आहे. साधी गोष्ट आहे बघा, चारवाक मुनी काय म्हणतो की पंचमहाभूत या नावाची गोष्ट नाही आहे. त्यातला जो काही तुम्ही आत्मविचार मानता तो आत्मविचारच खोटा आहे. बघा, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आकाश आहे कुठं? आकाश हे तत्वच नाही आहे. बघा, पंचमहाभूतांमधलं आकाश हे तत्व नाही आहे असं म्हणतो तो चारवाक. आकाश भासतं, दिसतं, पण नसतं. कुठे आहे आकाश? आकाश नाहीच आहे. आणि म्हणून त्यानेच म्हटलेलं आहे की ह्या गीतेमध्ये बघा कृष्णाने काय म्हटलं बघा, असासी जीर्णानी यथा वियाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्ण अन्यांनी संयाती नवानी देई. मनुष्य जीर्ण झालेले कपडे टाकून देऊन नवे कपडे धारण करतो, त्याप्रमाणे आत्मा हा जुनी शरीर टाकून देऊन नवं शरीर धारण करतो. फार लोकप्रिय श्लोक आहे हा.
चार्वाक म्हणतो आत्मा नावाची गोष्ट आहे कुठे, दाखवा. आत्मा नाहीच आहे. आता इतके आपण माणसं मरताना पाहतो, जन्माला येताना पाहतो, एक तरी आत्मा तुम्हाला दिसला का? हा आत्मा आहे, त्याचा आत्मा आहे, काही नाही. मुळामध्ये काय आहे, ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत विझून जाते, तिचं अस्तित्व नष्ट होतं, त्याप्रमाणे आत्मा आहे. एकदा तो मृत्यू पावला, संपलं, तो परत येत नाही, येऊ शकत नाही. येण्याची काय म्हणजे तशी काही व्यवस्थाच नाही आहे. एवढे आत्मे जातात कुठं, कशी येतात कुठून, ही सगळी थाप आहे. कारण लोकांना पारभूताची भीती दाखवून गुलाम करणं हा त्यातला डाव आहे. तुम्ही पुण्य करा, म्हणजे तुम्हाला नरकात जावं लागणार नाही. अरे कुठलं कोठे आहे स्वर्ग, पाहिले ते कोणी, भिवू नका मनी दावा आम्हा, फुले म्हणतात. कोठे आहे स्वर्ग, कोठे आहे स्वर्ग, पाहिले ते कोणी, भिवू नका मनी दावा आम्हा. एक तरी माणूस असा आहे का की मी स्वर्ग पाहून आलो म्हणतो? कसं खरं मानायचंय? ही सगळी लोकांना फसवायची गोष्ट आहे. या देशामध्ये जर हिंदू धर्म ठीक आहे, एक असता, जर हिंदू धर्म एक असता तर मी भेदभाव कसे काय आले हो? मुस्लिम धर्मामध्ये हा दलित आहे, तो अस्पृश्य आहे, हा प्रकार आहे का? सगळे मुस्लिमच आहेत. मग हिंदूंमध्येच हा भेद कसा आला? मुळामध्ये असं नाहीच आहे. शिवाजी महाराजांचा जो पोवाडा महात्मा फुलेंनी लिहिलेला आहे, त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की अरबस्थान, इराण, इराक इकडून समुद्रमार्गे हे आर्य आले आणि त्यांनी या देशातल्या लोकांवर आक्रमण केली आणि त्यांना ठार केलं, त्यांना हाकलून दिलं. साधी गोष्ट त्यांना सगळं म्हटलेलं आहे. आदिवासी कुठं गेले? गोंड भिल्ल क्षेत्री होते मूळ धनी, दिले हाकलून राणीवली. बघा, फुल्यांचं विधान आहे, माझ्या मनातलं नाही आहे. गोंड भिल्ल क्षेत्री होते मूळ धनी, दिले हाकलून राणीवली. असा अखंड आहे. अखंड हा शब्द अभंगावरून घेतलाय त्यांनी. अखंड न खंडे, अभंग न भंगे, त्या पद्धतीने अखंड न खंडे हे तुकारामांचं वचन आहे. त्यातून त्यांनी अखंड हा शब्द घेतलाय. तर या देशामध्ये जे एतद्देशीय लोक आहेत, त्या एतद्देशीय लोकांना त्यांनी पराभूत केलं. एक प्रकारे असं म्हणता येईल की त्यांच्यावर एक वचक बसवलेलं आहे. आणि जे विरोध करतील, काय बघा, हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद, त्याचा मुलगा विरोचन, काय, आणि विरोचनाचा मुलगा बळीराजा. आजही बघा, आजही आमच्या आया बहिणी, बहुजनांच्या आया बहिणी आपल्या भावाला ओळखताना एक आशीर्वाद बोलतात बघा. इडापिडा जाओ बळीचे राजे म्हणतात. इडापिडा जाओ बळीचे राज्य येऊ. हे काय आहे? बळीचे राज्य येऊ असं त्या म्हणतात. याचं कारणच असं आहे की अतिप्राचीन काळापासून या देशामध्ये बळीचं राज्य होतं. आजही आम्ही शेतकऱ्याला बळीराजा म्हणतो आणि ते बळीच्या खांद्यावर नांगर आहे बघा. तर ही सगळी परंपरा, साहित्यिक परंपरा महात्मा फुल्यांनी पचवलेली आहे. बुद्धांचा विचार पचवलेला आहे, चार्वाकाचा विचार पचवलेला आहे आणि हे सगळं बुद्धिवादी पद्धतीने मांडलेलं आहे. त्यामुळे फुले हा माणूस ब्राह्मण द्वेष्टा ठरला. तो ब्राह्मणांच्या दैवताला शिव्या देतो, अशा प्रकारचे काय म्हणता येईल त्याला की अफवा उठवली गेली. खरं म्हणजे असं नाही आहे. तो बुद्धिवादी माणूस आहे, कठोर बुद्धिवादी आहे. कितीतरी मुद्दे असे आहेत की त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला विचारात घेण्यासारखे आहेत की केवढा बुद्धिवाद आहे. एवढा बुद्धिवाद आहे की एक प्रकारे ज्याला असं म्हणता येईल की ज्यामध्ये अंधश्रद्धेला कुठलाही थारा नाही. स्त्री पुरुष समता हा एक विषय आहे. स्त्रियांना जे कमी लेखलं जातं याविषयी त्यांनी कठोर शब्दामध्ये निंदा केलेली लोकांची. बघा, उलट ते बघा, एकाने असं म्हटलेलं आहे की स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये स्त्री श्रेष्ठ आहे. का? ती पुरुषाला जन्म देते, ती श्रेष्ठ आहे. आणि हा पुरुष तिच्या पोटी जन्माला येऊन तिलाच कनिष्ठ मानतो. हां, त्यांचेच नातेवाईक होते कृष्णराव भालेकर.
त्यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली होती. बघा ना काय झालं होतं, पंडिता रमाबाईंनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला होता, तर त्या गोष्टीची नोंद किंवा त्यावर टीका केली होती कृष्णराव भालेकरांनी. ते त्यांना आवडलं नाही. ख्रिस्ती धर्म, आता बघा ख्रिस्ती धर्माविषयी सुद्धा आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. ख्रिस्ती धर्माविषयी महात्मा फुलेंना अत्यंत जिव्हाळा होता. का की ख्रिस्ती गुरु त्यांचे होतेच, रेव्हरंड मरे मिचेल वगैरे, डॉक्टर मरे मिचेल असे काही गुरु त्यांना लाभलेले होते. त्यांना ख्रिस्ती धर्माचा विचार पटवून दिलेला होता. आणि पण झालं असं की त्यांचे जे काही विद्वान ब्राह्मण मित्र होते त्यांनी महात्मा फुल्यांचं मत परिवर्तन केलं. त्यांनी काय सुचवलं की हिंदू धर्मामध्ये काही गोष्टी ठीक आहे अंधश्रद्धेने स्वीकाराव्या लागतात, काय स्वर्ग आहे नरक आहे या गोष्टी, पण तशाच गोष्टी इतर धर्मात पण आहेतच ना, का नाही? मुस्लिम धर्म घ्या, त्यातही जन्नत आहे, अमुक आहे, म्हणजे इतर धर्मांमध्ये सुद्धा अंधश्रद्धा आहे. एवढंच नाही तर धर्मगुरूंचा जुलूम आहेच. मग म्हणून तुम्ही फक्त ब्राह्मण ह्या हिंदू धर्माला दोष न देता इतर धर्मांचाही अभ्यास करा. आणि शेवटी धर्म ही गोष्टच महत्त्वाची नाही. धर्म या गोष्टीला फार महत्त्व देऊच नका, तुम्ही विचार महत्त्वाचा आहे. लक्षात आलं का? असा विचार म्हणजे त्यामध्ये बरं का थॉमस पेन या नावाचा गृहस्थ जो होता, विचारवंत होता, त्याची ग्रंथ राईट्स ऑफ मॅन, माणसाचे अधिकार काय आहे, राईट्स ऑफ मॅन. मग ह्या राईट्स ऑफ मॅनमध्ये त्याने असं म्हटलंय की राज्यकर्त्यांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी प्रजेला जनतेला सुखात ठेवावं. जर प्रजा जनता सुखात नसेल तर ते अपयश राज्यकर्त्यांचं आहे. आणि पेशवेमध्ये तेच घडलेलं होतं. बघा ना, पेशवेमध्ये आता कितीतरी उदाहरणं आहेत, लेखी उदाहरणं आहेत, कितीतरी घटना आहेत की साधी गोष्ट घ्या, दलित माणसाला दिवसा गावात यायची परवानगी नव्हती. त्याने यायचंच झालं तर कमरेला झाडू बांधायचा आणि गाडगं गळ्यात घालायचं, मग गावात यायचं. असा प्रकार भयानक, म्हणजे कितीतरी उदाहरणं अशी आहेत की जी सांगू नये. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना थॉमस पेन हा विचारवंत फार महत्त्वाचा वाटला की ज्या थॉमस पेनने असं म्हटलं की मानवी अधिकार काय, अरे माणसाला माणसासारखं जगता आलं पाहिजे. ही परिस्थिती, हे वातावरण निर्माण करून देणं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. राज्यकर्ते ते करत नसतील, उलट माणसांना माणसांच्या पलीकडे म्हणजे जनावरांसारखं वागवत असतील तर ते राज्यकर्ते नाहीत, ते राज्य हाकलून देण्याच्या लायकीचं आहे. पेशवाईमध्ये ते घडत होतं. म्हणून पेशवाई गेली ही गोष्ट ब्राह्मणांना जरी दुःखाची वाटत असली तरी बहुजनांना अत्यंत आनंदाची वाटली. आणि नंतर मग काय काय सुधारणा झाल्या त्या सगळ्या आपल्याला माहीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये ज्या बहुजनांना शाळेचे दरवाजे माहीत नव्हते ते शाळेचे दरवाजे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी उघडून दिले. आणि बाकीच्या घटना आपल्याला माहीतच आहेत की त्यांना घर कसं सोडावं लागलं, त्यावेळी त्यांना मदत कोणी केली. एवढंच नाही तर गफार बेग मुन्शी नावाचा एक मुस्लिम जनाब, मुस्लिम मुलांना शिकवायचा जनाब म्हणतो जसं गुरुजी, त्यांनी गोविंदरावांना प्रवृत्त केलं की तुम्ही ह्या मुलाला शिकू द्या, हुशार. आणि अशा पद्धतीने शिकत गेलेले आहेत. शेजार कोण आहे तर मुस्लिम आहे. आणि त्यांनी जेव्हा वडिलांनी त्यांना घराबाहेर काढलं त्यावेळी त्या गफार बेग मुन्शींनी त्यांना आश्रय दिलेला आहे. त्या ठिकाणी ज्या फातिमा बेग होत्या त्या सावित्रीबाईंच्या मैत्रीण होत्या. नंतर तिथं उस्मान शेख नावाचे ग्रस्त होते, त्या फातिमाबाईंचे बंधू, त्यांनी सुद्धा फुलेंना आश्रय दिलेला आहे. बघा, म्हणजे अशा पद्धतीनं यांना आश्रय मिळाला आणि ते पुढे काम करत गेले. कारण वडिलांनी सांगितलं शाळा बंद कर तर तू माझ्या घरात राहा, नाही तर जा. यांनी काही तो निर्णय सोडला नाही आपला. आणि यामध्ये बघा त्यांना मुस्लिम लोकांनी जशी मदत केली तशी दलितांनी मदत केलेली आहे, ज्यामध्ये राणबा महार. तर अशा पद्धतीनं त्यांना दलित समाजातल्या लोकांनी मदत केलेली आहे, मुस्लिमांनी मदत केलेली आहे आणि ब्राह्मण मित्रांनी पण मदत केली. सगळेच काही वाईट नव्हते. जसं मी उल्लेख केला बघा,
सदाशिवराव गोवंडे आहेत, वाळवेकर आहेत, या लोकांनी त्यांना मदत देतात. तशा बेड्यांचा उल्लेख आपण केलाच आहे. तर हा गैरसमज पहिल्यांदा दूर केला पाहिजे, डोक्यातून काढून टाकला पाहिजे की हे ब्राह्मण द्वेष्टी होते, असं नाही आहे. बघा ना, ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मण असे धरावे पोटासी बंधुपरी असं म्हणणारा माणूस ब्राह्मण दृष्ट्या कसा असेल? आणि ज्यांनी ब्राह्मण स्त्रियांसाठी एवढं काम केलं, त्यांच्या साहित्याचा जर उल्लेख करत गेलो आपण तर कितीतरी ग्रंथ या माणसाने लिहिले, पण या ग्रंथाला कोणीही साहित्यिक म्हटलं नाही. त्यांचा उल्लेख लेखक म्हणून कोणीही केला नाही. ते तर लेखक होतेच. त्यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिलेलं आहे, अखंड लिहिलेले आहेत, शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ लिहिला आहे, सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिलेला आहे, कितीतरी ग्रंथांचे नाव सांगता येते. त्याचबरोबर त्यांनी पोवाडे, शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिणारा हा पहिला माणूस आहे. नुसता पोवाडा लिहिला नाही तर शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणारा हा पहिला माणूस आहे. शिवाजी महाराजांची जयंती सुरुवात करणारे लोकमान्य टिळकांचा आपण कितीतरी गौरव करतो, काही चुकीचं नाही करा, पण शिवाजी महाराजांची समाधी यांनी शोधून काढली, जी काट्याकुट्यात होती, ती कोणाला माहितीही नव्हती, शोधून काढली. तिथे सगळे झाडं झुडपं तोडली, साफसफाई केली आणि अशा रीतीनं शिवाजी महाराजांची समाधी त्यांनी शोधून काढून शिवाजी महाराजांचं जे काही पोवाडा लिहिला आहे, आणि त्या पोवाड्यामध्ये हा सिद्धांत मांडलेला आहे. कुळवाडी भूषण असं हे त्यांना शिवाजी महाराजांना त्यांनी बिरुद लावलेलं आहे. कुळवाडी भूषण आहे, गो ब्राह्मण प्रतिपालक नाही. गो ब्राह्मण प्रतिपालक नाही. फुलेंनी म्हटलंय, मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा. बघा काय विधान आहे. मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा. माशाला कोण शिकवतो पोहायला? शिवाजी महाराजांचा असा कुठलाही गुरु नव्हता. बघा हे फुलेंनी म्हणून ठेवलेलं आहे. आजही त्या विषयावर आपण चर्चा करतो. तर हे सगळं लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला की ह्या लोकांनी उलट गैरसमज पसरवलेले आहेत. ती मनोवृत्ती जी आहे ना, ती वर्णवर्चस्व, जातीश्रेष्ठत्व ही अशी काही देवदत्त देणगी कोणाला मिळालेली नाही आहे. कष्टानं अर्थार्जन जसं होतं तसं विद्यार्जनही करावं लागतं. विद्या ही मिळवायची गोष्ट आहे, ती अशी काही देणगी म्हणून कोणाला मिळत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ह्या माणसाने केवढा बुद्धिवाद पेरला बघा. त्यांच्याच प्रेरणेतून आपल्याला असं दिसतं की ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. स्त्री पुरुष तुलना, ताराबाई शिंदे बुलढाण्याच्या, त्या ताराबाईंनी हा विचार मांडलाय बघा की स्त्रियांवर अन्याय पुरुषच जास्त करतात. पुरुषांमुळे स्त्रियांना अधिकाधिक दुःख भोगावं लागलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. तर ह्या सगळा जो भाग आहे त्यांच्या साहित्याचा वैचारिक जो भाग आहे तो फार महत्त्वाचा आहे, तो स्वीकारण्यासारखा आहे, घेण्यासारखा आहे. हे आता कसं बघा काय झालं, आता माझ्या महात्मा या कादंबरीमुळे मला अनेक व्याख्यानासाठी वगैरे बोलवलं जातं. मी का लिहिली महात्मा? ह्यामुळेच लिहिली की त्यांच्या साहित्याचा खराखुरा परिचय आपल्या समाजाला कोणीही करून दिला. किंबहुना ज्या लोकांनी त्यांच्या साहित्यावर लिहिलेलं आहे त्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने फुले मांडलेलं आहे. बरं का, आता एकेका साहित्य कृतीचा जर आपण उल्लेख करत बसलो तर बराच मोठा तो पसारा. बरं का, तुम्ही जेव्हा वाचल्या, त्यांच्यावरच्या कादंबऱ्या वाचल्या, त्यांच्यावरची नाटकं वाचली, त्यांच्यावरचं वैचारिक साहित्य वाचलं, त्यातून मला सापडलं. बघा ना, काही लोकांनी तर कबुलीच दिलेली आहे. वि द घाटे हा लेखक, त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी विष्णूशास्त्री चिपळूणकर वाचला आणि त्यामुळे माझी फुल्यांविषयी गैरसमज झाला. बघा, मुळामध्ये मी फुले वाचला असता तर मला फुले खरंच कळालं असतं की हा माणूस फार वेगळा आहे, चांगला आहे, विचारवंत आहे. पण विष्णूशास्त्र्यांनी काय केलं? चुकीच्या पद्धतीने मांडलं, ब्राह्मण द्वेष्टा अशा पद्धतीने मांडलं. आणि काय झालं, ज्यांनी विष्णूशास्त्री वाचला आणि मूळ फुल्यांकडे गेलेच नाहीत म्हणून त्यांना फुल्यांविषयी गैरसमज झाला. बघा असं घडलेलं आहे कितीतरी. म्हणजे विष्णूशास्त्री चिपळूणकर एक उदाहरण झालं. आणखी अनेक अशी उदाहरणं आहेत. इव्हन नरहर कुरुंदकर त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने मांडले. ते कादंबरीच्या संदर्भात आहे, म्हणजे साहित्याच्या. तर मला काय म्हणायचं आहे
की आजही आपल्या, आणि हे मी आपल्या समाजात त्यांच्या विचारांचा खरा परिचय नाही आणि हे माझ्या लक्षात आलं त्यांचे साहित्य. आणि नंतर मग मी आपल्यासारख्या मित्रांशी बोलू लागलो की अरे हे किती चुकीचं आहे, इतकं चांगला विचार आहे, चांगला माणूस आहे, त्याचे तुम्ही खऱ्या अर्थाने मूल्यमापन करतच नाही, उलट चुकीचं मांडताय. तेव्हा लोक काय म्हणायला लागले मला, माझे मित्र, एवढं जर आहे, एवढं जर तुम्ही वाचन केलेलं आहे, एवढा अभ्यास केलेला आहे, तर तुम्हीच लिहा ना, लोकांकडून कशाला अपेक्षा बाळगताय. आणि मला एक ज्याला असं म्हणता येईल की जाणवलं की खरंच आपण लिहू शकतो. लोकांनी लिहावं मग मी वाचावं ही अपेक्षा बाळगण्यापेक्षा आपणच लिहूया ना. आपल्याला काय लिहिता येत नाही का? मी त्याच्या आधी बऱ्याच कथा लिहिलेल्या होत्या, कविता लिहिलेल्या होत्या, समीक्षा तर लिहितच होतो, प्राध्यापक असलेलं मराठीचा. मग मला वाटलं की नाही, आपण लिहू शकतो. आणि लिहिलं मी पहिल्यांदा एक 800 पानांचं पाठ झालं होतं. त्या काळी टायपिंग वगैरे असं काही मला येतही नव्हतं. हस्तलिखित झालं 800 पानी. आणि ते प्रकाशकांना दाखवलं. ते प्रकाशकांनी त्यांच्या संपादकाला दिलं. संपादक म्हणाले याच्यात ब्राह्मणांवर फाटी काय, हे कमी करा किंवा वळगा. तर म्हटलं खाली काय राहिलं मग? मग खाली राहिलंच काय? म्हणजे ज्या विषयावर अधिक चर्चा झाली पाहिजे तो विषय तुम्ही टाळता, मग बाकी काय राहिलं? मग म्हटलं बा माझं हस्तलिखित मला परत करा. परंतु आमचे अनिलभाई मेहता हे अगदी धाडसी प्रकाशक होते. त्यांनी काय केलं, दुसऱ्या संपादकाला दिलं. मोहन वेल्हाळ, पुण्याचे मोहन वेल्हाळ हे त्यांचे दुसरे संपादक होते, त्यांना दिलं. मोहन वेल्हाळने ते वाचलं, त्यांना ते आवडलं, त्याने काही म्हणजे सुचवावं असं वाटलं. त्यांनी नोंदी पण केल्या आणि मला बोलवून घेतलं आणि सांगितलं की हे इथं असं जरा असं वाढवू शकता तुम्ही किंवा दुरुस्त करू शकता वगैरे वगैरे. मग मी ते वाढवलं, त्या पद्धतीने केलं. पुन्हा हस्तलिखित केलं, पुन्हा लिहिलं. 1300 पानी झालं. तर तुम्ही म्हणाल की इतकं कसं काय? तर मी रात्रंदिवस लिहित होतो. माझ्या मुलीनं मदत केली, प्रसादने पण मदत केली त्यावेळी. तर अशा पद्धतीनं जी माझी मुलगी प्रोफेसर आहे तिने मला लिहायला मदत केली. तर ह्या पद्धतीनं ते 7 वर्ष ते काम चाललं. 7 वर्षानंतर ही कादंबरी मग प्रकाशात आली. प्रकाशात आल्याबरोबर ती मग नंतर इंग्रजीत गेली, हिंदीत गेली, अनेक भाषांमध्ये तिचं भाषांतर झालेलं आहे. तर सांगायचा मुद्दा हा की आजही पचत नाही आजही पचत नाही त्यांचा विचार. अशी परिस्थिती, त्या काळात काय परिस्थिती असेल. अलीकडे बीडला सतीश साळुंखे नावाचे ग्रस्त आहेत. त्यांनी महात्मा वाचून त्या कादंबरीवर एक नाटक लिहिलं आहे आणि त्या नाटकाचे प्रयोग त्यांनी सुरू केलेले आहेत मराठवाड्यामध्ये. तर हे असं घडतं आहे की मी जे लिहिलं त्याचं मला समाधान हे आहे की नाही, हे लोकांना अपील होत आहे, आवडतं आहे. कारण मी अभ्यास करून ते लिहिलेलं आहे आणि फुल्यांना खऱ्या अर्थानं त्यांचा विचार समाजापुढे यावा, मांडला जावा, ही माझी तळमळ होती आणि ती बऱ्याच अर्थाने सफल झालेली आहे असं मला वाटतं. अन्यथा इतर भाषांमध्ये ती गेली नसती. आज अनेक वाचकांमध्ये ती वाचली जाते, त्या आवृत्त्यांवर आवृत्ती. आता आज 4थी आवृत्तीची मराठीमध्ये आलेली आहे. तर हे घडलं नसतं. अर्थात मला आनंदच आहे ह्या गोष्टीचा आणि मी माझ्या पद्धतीने त्यात सफल झालेलो आहे असं मला वाटतं. मराठी साहित्यामध्ये महात्मा फुले यांच्या साहित्याचं जे काही मूल्यमापन झालं पाहिजे ते होऊ लागलेलं आहे. परंतु थोडं मागे गेलं आपण, त्यांच्या काळामध्ये गेला आपण, तर या ग्रस्तानं एवढं लिहिलं परंतु त्यांना साधं लेखक म्हणून सुद्धा त्यांचं श्रेय दिलं गेलं नाही, उल्लेख केला जात नाही. या ग्रस्ताने बघा कविता लिहिल्या अखंड, त्यांनी नाटक लिहिलं, वैचारिक साहित्य तर प्रचंडच लिहिलं. शेतकऱ्याचा आसूडपासून कितीतरी सार्वजनिक सत्यधर्मापर्यंत कवी, नाटककार, वैचारिक साहित्याचं लेखन असं विपुल लेखन केलेलं आहे. इव्हन ते पत्रकार सुद्धा होते. त्यांनी सत्सार या नावाचं नियतकालिक स्वतःचं सुरू केलं होतं, परंतु नंतर ते पुढे सातत्य राहू शकलं नाही, ही गोष्ट वेगळी. तर पत्रकार सुद्धा होते. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर त्यांचं साहित्याचं जे काही महत्त्व आहे ते आजही आपण ओळखलं पाहिजे, परंतु ते ओळख गेलं नव्हतं म्हणून आपण हे केलं पाहिजे. आपलं हे कर्तव्य आहे. ह्या
सगळ्या साहित्याचं जे काही गांभीर्य आहे त्या सगळ्या साहित्याचं जे योगदान आहे त्यांना फुल्यांना दिलं पाहिजे. फुले तर साहित्यिक म्हणून म्हणजे महत्त्वाचे आहेतच, पण त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सौभाग्यवती सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा काव्य फुले या नावाचं कविता संग्रह लिहिलेलं. त्यांच्या कविता संग्रहाचं नावच आहे काव्य फुले. आणि त्यांनी त्यांच्या बघा एक प्रसंग एक सांगण्यासारखा आहे की जेव्हा महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या मदतीसाठी याचना करणारा एक अर्ज पाठवला गेला. त्या काळचे मामा परमानंद या नावाचे थोर पत्रकार होऊन गेले. त्यांनी सयाजीराव महाराजांना लिहिलं की ज्या काळामध्ये महात्मा फुल्यांनी पुण्यामध्ये शाळा सुरू केल्या हे काम म्हणजे बघा विधान कसं आहे की ते काम म्हणजे सिंहाच्या गुहेत शिरून त्याची आयाळ उपटण्यासारखं होतं. बघा अंगावर काटा आला माझे विधान ऐकल्यानंतर की फुल्यांचं ते काम म्हणजे सिंहाच्या गुहेत शिरून त्याची आयाळ उपटण्यासारखं होतं. आणि या कामामध्ये त्यांना सावित्रीबाईंनी मदत केलेली आहे. आणि म्हणून आर्थिक मदत मिळवण्यासाठी महात्मा फुले जेवढे लायक आहेत त्यांच्यापेक्षा जास्त सावित्रीबाई फुले आहेत. या ठिकाणी विचार करण्यासारखा मुद्दा आहे की मामा परमानंद असं म्हणतायत की महात्मा फुल्यांचं कार्य थोर आहेच, त्यांना आर्थिक मदत दिलीच पाहिजे, परंतु तुमच्या ह्या आर्थिक मदतीसाठी सावित्रीबाई फुले ह्या अधिक पात्र आहेत, त्यांना मदत करा. म्हणजे त्यात फुले आलेच. तर मुद्दा काय आहे की त्या काळचे मामा परमानंद यासारखे मोठे पत्रकार होऊन गेले. त्यांनी म्हटलेलं होतं म्हणजे किती त्याचं गांभीर्य लक्षात घेण्यासारखं आहे. आणि हे सगळं त्या काळात घडलेलं आहे. आणि हा सगळा इतिहास लपवून ठेवण्यात आला. हा सगळा इतिहास लपवून ठेवण्यात आलेला होता. तो आता हळूहळू उजेडात येऊ लागलेला आहे. कारण समाज बदलतो आहे, समाजाच्या धारणा बदलत आहेत, विचार बदलत आहेत. बऱ्याच गोष्टी ज्या अंधारात लुप्त होऊन गेलेल्या होत्या त्या आता उजेडात येऊ लागलेल्या आहेत. त्याचे हे सगळे परिणाम आहेत. आणि म्हणूनच मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की कुठेतरी मलाही यामध्ये कुठेतरी हातभार लावण्याची संधी मिळालेली आहे. आणि माझ्या ह्या प्रयत्नाचा कुठेतरी कौतुकही झालेलं आहे, कौतुक होतं आहे, याचा मला आनंद आहे. तर मित्रहो, आपण या सगळ्या विषयाकडे गांभीर्याने बघून त्यांचे विचार कृपा करून आत्मसात करावे. त्यांनी ते स्वतःचं लिहिलं, त्यांनी स्वतःचं लेखन केलंच आहे, पण त्यांनी ताराबाई शेंद्यांसारख्या लेखकांना तयार केलं, कृष्णराव भालेकरांसारख्या संपादकांना तयार केलं, कितीतरी लोकांना त्यांनी लेखक बनवलेला आहे. आणि त्यांच्या विचारांचा जो काही वारसा आहे तो ह्या लेखकांनी पुढे चालू. पुढे आणखी मग केशवराज जे आहे, खूप लोक आहेत, त्यांनी सगळं हे केलेलं आहे. आणि तो विचारांचं ते जे लोण आहे ते सयाजीराव महाराजांपर्यंत पोहोचलेलं होतं. आणि त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांचा कैवारी यासारखं नियतकालिक सुरू झालं होतं त्या काळामध्ये बडोद्याला, शेतकऱ्यांचा कैवारी. इकडे तर नियतकालिक होतीच होती. पंढरीनाथ पाटलासारख्या लेखकांनी नंतर मग फुल्यांचं चरित्र लिहिलेलं आहे, कीरांचं चरित्र आहे, धनंजय कीर यांनी लिहिलेलं फुले चरित्र आजही अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात घेतलेल्या आहेत, घेतो आहोत. आणि ते घेत राहायला पाहिजे. पुढच्या पिढ्यांना आपण हे सगळं विचारधन आहे ते दिलं पाहिजे असं मला वाटतं. मी बराच वेळ बोलतो आहे आणि आपण सर्वजण ऐकून घेत आहात. खरं म्हणजे एवढं कोणी कोणाचं ऐकून घ्यायला तयार नाही असं, तरी सुद्धा तुम्ही ऐकून घेत आहात याबद्दल तुमचंही अभिनंदन मला करावं असं वाटतं. आणि मला संधी मिळाली या निमित्ताने. मी शिवाजी विद्यापीठात प्रोफेसर होतो, त्याही काळात मी बऱ्याच ठिकाणी व्याख्यानं दिली. आता निवृत्त झाल्यानंतर सुद्धा मला विद्यापीठाने आठवण ठेवून मला संधी दिली आहे. याबद्दल मी विद्यापीठाचे आमचे श्रीकृष्ण महाजन जुने मित्र आहेत त्यांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद ठाकूर सर. आपण अगदी मोजक्या कालावधीमध्ये, अगदी थोडक्या वेळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचं वाङ्मयीन कार्य आम्हा सर्वांसमोर उलगडून दाखवलं. खरं तर महात्मा फुले यांचं हे काम खूप मोठं आहे याची जाणीव करून देणारं हे आपलं आजचं व्याख्यान होतं. खरं तर ही चुणूक आहे. म्हणजे खरं तर ज्यांना महात्मा फुलेंचं हे कार्य समजून घ्यायचं आहे त्यांनी मूळ साहित्याकडे वळून ते वाचावं, मुळातूनच वाचावं
अशा प्रेरणा निर्माण करणारं आपलं हे व्याख्यान होतं. या व्याख्यानाबद्दल आणि आम्हाला शिवाजी विद्यापीठाला वेळ दिल्याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीनं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण वेळात वेळ काढून आम्हाला हे व्याख्यानासाठी आपण उपस्थित राहिलात. मनापासून धन्यवाद डॉक्टर ठाकूर सर. आणि आज या व्याख्यानासाठी आपण सर्वजण ऑनलाईन स्वरूपामध्ये आमच्या समवेत जोडला गेला याबद्दल आपल्यालाही विद्यापीठाच्या वतीनं आणि शिववार्ता टीमच्या वतीनं मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू.